नमस्कार. स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. बी.एड सी.ई.टी संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर बी.एड सी.ई.टीचं एक नवं परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे की तुम्ही पाहू शकता की बी.एड जनरल आणि स्पेशल तर या सी.ई.टी अंतर्गत ज्यांच्या ऑनलाईन फॉर्ममध्ये चुका झालेल्या होत्या, ज्यांचे करेक्शन बाकी होते, काही माहितीमध्ये बदल झालेला आहे, तर त्यांना दुरुस्त करण्याची संधी MHT सी.ई.टी पोर्टलमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर येथे परिपत्रक पाहू शकता की नोटीस आजच आलेली आहे. परिपत्रक येथे PDF फाईलमध्ये देण्यात आलेले आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता MPED, M.Ed आणि B.Ed याच्यामध्ये जनरल आणि स्पेशल, त्याचबरोबर ELCT CET 2026 तर या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते तर यांना या माहितीमध्ये बदल करता येणार आहे. जर चुका झालेल्या असतील तर याच्यामध्ये कॅन्डिडेटचं नाव असेल, त्यानंतर डेट ऑफ बर्थ असेल, फोटो चुकलेला असेल, त्यानंतर सही चुकलेली असेल, जेंडर चुकलेला असेल आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांनी इंग्रजी माध्यमासाठी ELCT हा ऑप्शन घेतलेला असेल त्यांना नो देखील करता येणार आहे आणि जर ऑप्शन घेतलेला नसेल तर तुम्हाला हा ऑप्शन यस देखील करता येणार आहे. तर या सजेशनसाठी आपण माहिती व्हिडिओ देणारच आहोत. तर ज्यांनी ELCT हा ऑप्शन घेतलेला नाही आहे ते ELCT हा ऑप्शन घेऊ शकतात. तुमचा ज्यावेळी पेपर असेल त्याचवेळी तुम्हाला वेळ वाढवून लक्षात घ्या हा पेपर द्यायचा असतो. हा पेपर दिलात म्हणजेच काय तुम्हाला इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये कन्फर्म प्रवेश घ्यावाच असं नाही आहे. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे इतर माध्यमांच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकता. फक्त लक्षात घ्या तुमच्याकडे एक्स्ट्रा ऑप्शनसाठी ELCT हा ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर याच्यामध्ये 5 तारखेपासून 7 तारखेपर्यंत हे शेड्यूल असणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या सध्या तरी नवीन नोंदणी सुरू झाली नाही आहे. येथे पाहू शकता की रजिस्ट्रेशन लक्षात घ्या नवीन कॅन्डिडेटना आता करता येणार नाही आहे. 27 तारखेला नवीन रजिस्ट्रेशन बंद झालेलं आहे. तर आता फक्त ज्यांनी यापूर्वी ऑनलाईन फॉर्म भरलेले होते तर यांना 5 तारखेपासून लक्षात घ्या उद्यापासून ते 7 तारखेपर्यंत लक्षात घ्या फॉर्ममध्ये करेक्शन करता येणार आहे. सदरचे करेक्शन कसे करायचे तर याचा माहितीपर व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाणार आहे. तर अशा प्रकारे ही अतिशय महत्त्वाची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. बी.एड सी.ई.टी पासून अगदी मोफत कोचिंग आणि कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.